आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला खुलं आव्हान दिलंय। जोपर्यंत मतदार यादीतला घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा असं राज ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितलंय। मनसैनिकांना सुद्धा मतदार यादीतला घोळ समोर आणण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि मतदारांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। माझी मतदारांना ही माझी विनंती आहे की आमचे लोक ज्यावेळेला येतील, इतर सहयोगी पक्षांचे पण लोक ज्यावेळेला येतील त्यांना सहकार्य करा। एकेका घरामध्ये 800 माणसं भरली जात आहेत, नावं दिली जात आहेत, 700 माणसं, 800 माणसं, 1000 माणसं, 500 माणसं जे मतदार नाही आहेत, पण अशी सगळी खोटी नावं भरून हे निवडणुकांना सामोरं जायचं म्हणतात। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही, सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा।